आज सकाळी सकाळीच आपण इकडं पापड्या करायला घेतल्या होत्या बरं का. खुशी पण जरा आजारी होती त्यामुळे ती पण आज घरीच थांबलेली होती. तिचं चालू होतं मध्ये मध्ये लुडबुड करायचं काम. मग पटपट आम्ही दोघींनी पण पापड्या करून घेतल्या बरं का आणि त्यानंतर तिला आली होती झोप. मग काय तिला टाकलं झोळीमध्ये आणि बसले झोका देत. आता युग युग गाई आणि बाळाला दूध दे असे आजी आजोबांचे आठवणारे सगळे सॉंग म्हटले तेव्हाशी कुठं पोरगी झोपी गेली बरं का. खुशी झोपल्यानंतर म्हटलं आपण पण झोपावं थोड्या वेळ. दुपार होऊन गेलेली होती आणि खुशी पण उठली होती. मग म्हटलं तिचं व्यवस्थित आवरून घ्यावं आणि जावं तिला दवाखान्यामध्ये घेऊन. फ्रीजचा पण स्कूल मधून येण्याचा टायमिंग झालेला होता बरं का. मग त्याला पण सोबतच घेतलं. आता रोड तर एवढासाच होता आणि गाडी तर असली मोठी आली ना आम्ही तर डायरेक्ट साईडलाच होऊन घेतलं बो. मग काय गाडीवर गप्पा मारत मारत आम्ही पोचलो निमगाव मध्ये. इथे खुशीला डॉक्टर क दाखवलं, तिचे औषधं वगैरे घेतले आणि नंतर लक्षात आलं की आपला बाजार पण संपलेला आहे. मग काय घेतला बाबा तेथेच बाजार. आता घरी यायला आम्हाला अंधार पडलेला होता बर का. मग काय गेले शेतामध्ये आणि आणला थोडासा भाजीपाला. सनसेट तर असला छान दिसत होता ना. त्यानंतर पटपट स्वयंपाक केला आणि वाळवण व्यवस्थित झाकून ठेवले. इकडं खुशीचं चालू होतं लाडीगुडी करायचं काम. मग काय बसले तिच्या सोबत थोड्या वेळ गप्पा मारत. तिला औषध वगैरे दिले आणि तेथेच झोपी लावलं. आता फिरून फिरून आपली स्किन झालेली होती रफ. मग म्हटलं थोडस मॉइश्चराइज करावं. आता रोज रोज काय आपण असले उद्योग करत नाही बर का. पण फिरून फिरून स्किन एकदम ब्लॅक पडलेली होती. मग त्याच्यासाठी करावं लागतंय कधी मधी. तर आजच्यासाठी एवढंच होतं बर का. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून जावा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.